2006 साली नांदेड शहरातील पाटबंधारे नगर इथं एक स्फोट झाला आणि पुढं तिथून हिंदू दहशतवाद अशा पद्धतीचे शब्द पुढे झाले। आज त्या खटल्याचा निकाल लागलाय। आपल्या सोबत बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट नितीन रुनवाल साहेब आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करू। रुनवाल सर, काय घटना घडली होती तेव्हा? पाटबंधारे नगरमध्ये 2006 रोजी एका घरामध्ये ब्लास्ट झाला आणि नंतर पोलिसांनी असा आरोप ठेवला की त्या घरामध्ये बॉम्बचा स्फोट झाला आणि एक लाईव्ह बॉम्ब मिळाला आणि नंतर तो लाईव्ह बॉम्ब त्यांनी डिफ्यूज केला आणि त्याच्यानंतर काही कारतूस वगैरे मिळालेत आरोपींच्या घरी, अशी एक थेरी पोलिसांनी आणून चार्जशीट दाखल केलं होतं। एकूण 10 आरोपींच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यापैकी 2012 वर्षी पुराव्याला ही केस लागल्यानंतर एक आरोपी मध्यंतरी त्याचे निधन झाले, म्हणून 9 आरोपींविरुद्ध एकूण हा खटला चालू झाला। तर CBI कडे हे प्रकरण होतं। किती साक्षीदार तपासले वगैरे? एकूण 49 साक्षीदार तपासण्यात आले होते। याच्यामध्ये केमिकल ॲनालिस्ट आणि एक्सप्लोजिव्ह एक्सपर्ट आणि नार्को ॲनालिस्ट असे एक्सपर्ट पण तपासण्यात आले होते। मग हा खटला किती वर्ष चालला आणि आज अखेर याचा काय निकाल आलाय? 2000 पासून पुराव्याला ही केस 2012 पासून ही केस पुराव्याला लागली होती आणि आज माननीय मराठे साहेबांनी ॲडिशनल सेशन जज नांदेड यांनी या प्रकरणामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। तर हे झालंय की हे जे सर्व ज्या लोकांवरती आरोप ठेवण्यात आले होते आणि हिंदू दहशतवाद म्हटलं गेलं होतं, त्याला न्यायालयाने छेद दिलाय आणि न्यायालयाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।